राज्यभरात पुन्हा पावसाचं थैमान। अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यात शेतांना नद्यांचं स्वरूप। शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट आणखी गडद। राज्य सरकारच्या मदतीकडे सर्वांचंच लक्ष। नांदेडमध्ये गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी। नवघाट ओसरणीला जोडणारा पूल पुराच्या पाण्याखाली। शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। अहिल्यानगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीला पूर। शहरात सर्वत्र पाणीच पाणी। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। नदीला पूर आल्यानं शहराला जोडणारा कल्याण महामार्ग बंद। पालघरमधील मोडकसागर मध्यवैतरणा तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग। सूर्या पिंजाळ वैतरणासह इतर नद्या इशारा पातळीवर। नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा। हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। प्रशासन अलर्ट मोडवर। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। धाराशिव जिल्ह्यात आठवड्यात चौथ्यांदा अतिवृष्टी। सरासरीपेक्षा 158% जास्त पाऊस। मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीची शासनाकडे मागणी।